अनंत कोटि ब्रह्मांड नायक विश्व विधाता परम पिता जगत चालक विश्व चालक अजर अमर अविनाशी परम तत्व परमात्मा भगवान शिव ब्रह्मांडाचे नायक उत्पत्ती स्थिती आणि लय ज्यांच्या स्वाधीन आहे उमापती महादेव देवादिदेव महादेव यांच्या चरणी साष्टांग दंडवत। आपल्या गावातील ग्रामदैवत बजरंगबली भगवान शिवाचे रुद्र अवतार वीर बजरंगबली गावात कानाकोपऱ्यात असलेल्या सर्व देवी देवता तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले सद्गुरु संत जगनाडे महाराज सद्गुरु संत गुरु नरेंद्राचार्य जी सद्गुरु बाबा जुमदेवजी महाराज सद्गुरु अमररत्न तवाडे बाबा मोतीराम बाबा सर्व गुरुवर्य मंडळींच्या चरणी थोर संत महंत ज्येष्ठ माता पिता बंधू भगिनी बाल गोपालांच्या चरणी माझ्या शिवभक्तांच्या चरणी साष्टांग दंडवत सप्रेम जय हरी जय गुरुदेव। आज आपला कथेचा चौथा दिवस उजाडलेला आहे।
आणि चौथ्या दिवसाचं हे रात्रीचं पुष्प, रात्रीचा प्रहर, हे शिवरात्र भगवान शिवाचं चिंतन ज्या रात्रीला होते त्याला शिवरात्र असं म्हणतात। या सप्ताहाच्या निमित्तानं शिव महात्म्य आपण ऐकत आहात। या शिवरात्र पावन पर्वावर आपण सुंदर सर्वांच्या उपस्थितीमध्ये भगवान शिवाचं महात्म्य ऐकणार आहोत। आदरणीय संच मंडळी, साऊंड सिस्टम सर्व अतिशय मोहक, प्रसन्न, सुंदर, जिथं रमणीय असं ठिकाण आहे त्याला मंदिर असं म्हणतात। म्हणजे जिथं सर्वांचं मन रमते त्याला मंदिर म्हणतात। एखाद्याच्या घरी गेल्यानंतर बसावंसं वाटत नाही। कितीही मोठं घर असलं, घरात मोठे मोठे सोफे असते, चांगले चेअर असल्या तरी बसावंसं वाटत नाही। कुणाकडे गेलं की बसायला पाठ जरी मिळालं नाही तर इथंच मुक्काम करावं की काय असं वाटतं। का बरं? कारण जिथं शांती असते, जिथं शांती असते तिथं माणसाचं मन रमते, शांतता, स्थिर। भगवान शिव हे एकांतामध्ये राहतात। त्यांना जास्त लोकांना आवडत नाही। तुम्ही जितके भगवान शंकराचे मंदिर आहेत तुम्ही पहा, ते एकांतामध्ये, दऱ्याखोऱ्यात, केदारनाथ, म्हणजे सगळे मोठे मोठे मंदिरे, हिमालयासारख्या मोठ्या मोठ्या पर्वत जिथे मनुष्य जाणं शक्य नाही, कठीण आहे, अशा ठिकाणी भगवंत एकांतामध्ये। एकांत कोणाला आवडतो? जो सत्वगुणी आहे त्याला एकांत आवडतो। रजगुणी माणसाला लोकाशिवाय करमत नाही। म्हणजे तो मायात जो गुरफटलेला आहे त्याला जन लोक असतील तरच बरं वाटतं। आणि सत्वगुण ज्याच्यामध्ये असतो त्याला कोणी असलं काय आणि नसलं काय, अलमस्त अपने धुन में, आपल्या तल्लीनता, एकदम रममान असं अंतरंगामध्ये ज्याच्या लीनता असते त्याला मंदिर म्हणतात। आता इथे जर आपण विचार केला तरी टाचणी पडल्याचा आवाज येतो, इतकी स्थिर शांतता आहे। मग हे कैलासवास नाही तर काय? हीच तर भूमी आहे। कैलास भूमी म्हणजे तरी काय? जिथे भगवंतासारखं, भगवंताच्या कैलासासारखं वातावरण, पवित्र, सुंदर, निर्मळ, मनाला मोहनार। आता चौथा दिवस उजाडला, आपल्या सर्वांचे मन आता इथं रमले या जागेमध्ये। आता इथं भगवंत आहे। रमतं केव्हा माहिती आहे का तुम्हाला? जेव्हा भगवंत विराजमान असतात। वास्तविक या जागेचं काय मोल आहे? असा मंडप लग्नालाही असतो, है की नाही? असा स्टेज लग्नालाही असतो, पण तिथे माणसाचं मन इतकं रमत नाही। 7 दिवस सप्ताह झाल्यानंतर या घरवाल्यालाच करमणार नाही। समोरचे जे राहणार आहे ना, यांना असं उदास असल्यासारखं वाटण जेव्हा हे मंडप काढल्या जाईल, काला संपेल, सगळे पाहुणे चालले जाईल, आम्ही आमच्या माहेरी जाऊ, तेव्हा गावातल्या लोकांना तर करमणारच नाही, पण कमीत कमी 5-6 दिवस या समोरच्या घरवाल्यांना करमणार। कारण इथं आता भगवंत विराजमान आहे। कथेच्या रूपानं भगवंताचं प्रागटीकरण होत आहे, स्थिरता येत आहे। पहिल्या दिवशी आपलं मन रमलं नाही, तुमचं काय आमचंही नाही रमलं। दुसऱ्या दिवशी हळूहळू बरं वाटलं,
तिसऱ्या दिवशी हळूहळू बरं वाटलं. आज तर असं वाटत आहे की महिनाभर चाललं पाहिजे असं. असं वाटतंय. 7 दिवस आता जवळ येताना अधिक अधिक आनंद तुमचा आमचा अंतरंगामध्ये मस्ती मस्ती आनंदाची मस्ती धुनमे आहे की नाही. आपल्या त्या भगवंताच्या नामाच्या धून मध्ये आपण रमत आहोत नाही का. त्याचं नाव ऐकलं की तरी प्रसन्नता वाटते. आणि म्हणून कैलास पर्वतावर सगळी मंडळी भगवंताचे गुणगान गात आहे. माता पार्वती सुद्धा भगवंताचे गुणगान गात आहे. भगवंता तुम्ही आहे म्हणून कैलासावर आनंद टिकून आहे. तुम्ही जर नसले तर आम्हाला कैलास सुद्धा स्मशान असल्यासारखं वाटतंय. शब्दाचा गजर हर हर शब्दाचा गजर हर हर शब्दाचा गजर कटी भोर भावनार कटी भोर भावनार गजर 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 हर हर शब्दाचा गजर हर हर शब्दाचा गजर हर हर शब्दाचा गजर. भोले शंभू दयाना दे भोले शंभू दयाना दे सदा राई तो आनंदे सदा राई तो आनंदे कटी भोले भावनार कटी भोले भावनार गजर 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 हर हर शब्दाचा गजर हर हर शब्दाचा गजर. हरिपाठामध्ये पूर्ण मंडप पूर्ण भरला होता आपला है की नाही. इकडे पण लोक होते, सगळ्या महिला होत्या, इकडे पण पुरुष मंडळी होते. काही पुरुष मंडळी गेटच्या बाहेर होते. चटईवर येऊन बसत नव्हते पण गेटच्या बाहेर होते. भगवंताची कथा ऐकायला आपल्यामध्ये सामर्थ्य पाहिजे आणि ऐकण्यासाठी भाग्य पाहिजे. या दोन्ही गोष्टी आहे. पापी लोकांना कितीही यायची इच्छा असली तरी भगवंत मंडपात येऊ देत नाही. पिशाच्यांना तर इथं प्रवेशच नाही. पण भगवान शिवशंकराच्या पावन दरबारामध्ये पिशाचच राहतात. म्हणजे इथे कोणाला मनाई नाही. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. भगवान शिवाच्या दरबारामध्ये इतर देवाच्या दरबारामध्ये पिशाच्य योनींना येता येत नाही. पण भगवान शिवाच्या दरबारामध्ये कुठल्याही योनीमध्ये येण्यासाठी बंधन नाही. कारण इथे सगळ्या योनींचा उद्धार आहे. म्हणून ही मंदिराची कल्पना जिथं मन रमते. रममान झालो आपण आज. सगळं विसरलो. अजिबात सगळं बेभान झालो. आणि याला खरी भक्ती म्हणतात. देहभान जेव्हा आम्ही विसरू आणि आम्हाला भगवंताच्या नामाचा ध्यास लागेल तेव्हा खरी भक्ती म्हणजे खरी भक्तीचं स्वरूप चालू होते. लक्षात घ्या. आता हरिपाठामध्ये काही लोक आनंद घेतात, काही नुसते मजा करून पाहतात. पण
पण एक व्यायामाच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. म्हणजे कारण आज शारीरिक कष्ट कमी झाले आपल्याला आणि त्याच्यामुळे शरीरातून घाम निघत नाही. घाम न निघाल्यामुळे जास्त व्याधी वाढल्या. 3,500 करोड रोम छिद्र शरीराला आहे आणि या हे जे शरीराला छिद्र आहे याच्यातून बाहेरचं ऑक्सिजन आत जाण्यासाठी हे जे छिद्र आहे मोकळे पाहिजे. आणि मोकळे कशाने होतात? जेव्हा आतील शरीरातील जो वायू आहे, पदार्थ आहे, विजातीय द्रव्य आहे, ते घामावाटे बाहेर पडावं. पहिल्या काळामध्ये लोकांचा खूप घाम जात होता म्हणून लोकांना रोग होत नव्हते, कारण तेवढे शारीरिक कष्ट होते. आज आपल्याला शारीरिक कष्ट कमी झाल्यामुळे व्याधी वाढू लागल्या. म्हणून हरिपाठामध्ये नाचणं फार चांगलं, व्यायामाच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. म्हणून दोन्ही गोष्टी साध्य होते. हरीचा पाठही होते, भगवंताचं चिंतनही होते आणि व्यायामही होते. पण कथेचाही आपण लाभ घेतला पाहिजे, श्रवणाचा लाभ घेतला पाहिजे. प्रत्यक्ष भगवान शिवाच्या कैलास दरबारामध्ये नंदी, पार्षदगण, सर्व मंडळी अवतीभोवती भगवंताचे आहे. भगवान विष्णू, नारद, व्यासजी मुनी सगळी मंडळी शौनक ऋषी सूत सांगतात की आता भगवान शिवाचा लग्न सोहळा आटोपला, पण आता तारकासूर हा असुर फार त्रास देत आहे आणि त्याचा वध भगवान शिवाच्या शंकर म्हणजे त्या सुपुत्राने होणार आहे. म्हणून सुपुत्र कसा होईल याच्यासाठी माता पार्वतीला देवगणांनी विनंती केली, माता आपल्याला एक सुपुत्र व्हावा अशी आमची इच्छा आहे. पण भगवान शिवशंकर मानत नव्हते, कारण भगवान शिवशंकर हे वैराग्य आहे. वैराग्य कशाला म्हणतात? त्याग आणि वैराग्य याच्यामध्ये फरक आहे. वैराग्य म्हणजे आवडणारी वस्तू, आपल्याला अत्यंत जी वस्तू आवडते त्या गोष्टीचा तिरस्कार वाटणे, त्या गोष्टीचा तिरस्कार वाटणे याला वैराग्य असं म्हणतात. आपण फॉर एक्झाम्पल घेऊ, बासुंदी आपल्याला खूप आवडते. बासुंदी दिसल्याबरोबर आपल्याला असं वाटतं की किती प्याव, 5 वाटे प्याव की 7 वाटे प्याव की 10 वाटे प्याव. पण आपण आपल्या आवडीनं समजा 10 वाट्यात बासुंदी पिली आणि ती बासुंदी अपचन झाली, रात्री 12 वाजता त्या बासुंदीची उलटी झाली. मग ते उलटी खातो का आपण? परत ती पितो का उलटी? नाही, तिचा तिरस्कार येतो आपल्याला. का बरं? ती तर बासुंडीच आहे ना, आपण पिलेली बासुंडीच आहे, दुसरं काही नाही, वेगळं काहीही नाही, ती बासुंडीच आहे. मग ती उलटी आपण खात नाही, त्याचा तिरस्कार वाटणे याला वैराग्य म्हणतात. म्हणजे अतिशय प्रिय वस्तू वाटत असली तरी तिचा तिरस्कार वाटणे. एखादी सुंदर स्त्री आहे पण ती मेलेली आहे, तिची सुंदरता काय कामाची? त्याला वैराग्य म्हणतात. म्हणून भगवान शिवशंकर हे वैराग्याचे प्रतीक आहे, मूर्तिमंत वैराग्याचे प्रतीक, ज्याला कसलाही मोह नाही, कसलाही नाही, आसक्ती नाही, मोह नाही. मोह मायेच्या पलीकडे असलेलं अमर परम तत्व म्हणजे शिव. आणि त्या शिवाची आराधना सगळी देवादिदेव आहेत इंद्रपासून सगळी करू लागली आणि भगवान शंकराला विनंती करतात, शंकराला माझ्या, भोले बाबाला माझ्या, आवडते बेलाचे पान,
भोले बाबाला माझ्या आवडते बेलाचं झाड, आवडते बेलाचं झाड, आवडते बेलाचं झाड. टाळी वाजवल्याने केवढा फायदा आहे सांगू तुम्हाला. टाळी वाजवल्याने आपल्या शरीरातल्या जेवढ्या रक्तवाहिन्या आहेत तेवढ्या चालू होतात. या हातांमध्ये पॉइंट आहे, पायामध्ये पॉइंट आहे. जितक्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या आहेत तेवढ्या पायांमध्ये हातांमध्ये त्याचे पॉइंट आहे. आपण झोपेतून जरी उठलो आणि अस्वस्थ वाटत असेल, आळस आल्यासारखा वाटत असेल, जोरदार टाळी वाजवायची मस्त असे बिनधास्त, आळस निघून जाते. बिलकुल आळस पळून जाते उठून, तुमचा वाराही घेत नाही आळस. म्हणून बरेच जण पांघरून आले का नाही, म्हणून पांघरुणातले हात बाहेर काढा. कशी ऊर्जा येते माणसाले. पण हात वर करायला कोणीच तयार नाही, पुन्हा झाकू झाकू ठेवते. जसं काय हात तुमचे कोणी चोरून नेते का काय. इथं हाय गाव आपल्या गावात हात चोरणारे बऱ्याच गावात लय अलग अलग प्रकारचे चोर आहेत नाही का. कुठे कुठं नाही. एका गावात गेलो बा, लोकांना सांगितलं भागवतातून कीर्तनातून काही घेऊन गेलं पाहिजे. लोक काय घेऊन जातील हे माहित आहे का. जाताना लोक आमच्या ऑर्गनवाल्याची चप्पल घेऊन गेले. हे बोंबलत बसले म्हणे महाराज माझी चप्पल गेली, चप्पल गेली, चप्पल गेली. आणि ज्यानं नेली तो घालूनच आला म्हणे महाराज तुम्हीच तर म्हणत होते काहीतरी घेऊन जा. अरे बाबा म्हणे हे थोडी सांगितलं का दुसऱ्याच्या चपला चोराच्या आहे की नाही. काय घेऊन गेलो पाहिजे हे समजलं पाहिजे. टाळ्या वाजवल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते, तर येते माणसाले उत्साह, म्हणजे फ्रेश होते, फ्रेश एकदम. आता हे आम्ही सगळे, हे गाव झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, किती फिरत असेल, किती जागरण होत असेल. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही उपस्थित राहतो, एकही कार्यक्रम सोडत नाही, झोप होत नाही. कार्यक्रम हे गाव झालं की दुसरं. आमच्या चेहऱ्यावर दिसते का असे चिकनगुनियासारखं, तुम्हाला असे मेल्यासारखे दिसते का, एकतरी पोरं दिसते का आमच्यातलं. कोणाचीच झोप होत नाही, वेळेवर जेवण नाही, वेळेवर झोप नाही, दगदग एवढी होईल असं दिसते का मेल्या मूर्त्यासारखे. माणसात दगदगी राहिली पाहिजे, उत्साह, म्हणजे भगवंताच्या कृपेचा उत्साह, भगवंताच्या नामाचा उत्साह.
भजनाचा आनंद. गुरुबा काकांना हात गेल्यानंतरही हात फुटले. भगवंताचं नाम आणि टाळी वाजवता वाजवता गेलेले हात परत आले. फार मोठं सामर्थ्य आहे याच्यामध्ये. आपण त्याच्यावर थोडासा तरी विश्वास ठेवावा, थोडासा तरी श्रद्धा ठेवावी. तुम्ही जर भगवंतावर सर्व सोपवलं की नाही, कधी जर बाहेर जायचं असेल तर आपल्या घरी जर शिवलिंग असेल तर एक तांदळाचं दाणा आणि बेलपत्री वाहून जा. घरी किती वाजता या पण सुखरूप या. घरून निघताना भगवान शिवशंकराला नमस्कार करून निघा. तुम्ही कितीही तुम्हाला तिकडं संकट येऊ द्या, तुम्हाला काहीही होणार नाही. वंदन करून नमस्कार करून घराच्या बाहेर निघालं पाहिजे. एक लोटाभर पाणी जर भगवंताच्या पिंडीवर टाकलं, नाही दुधाचा अभिषेक करता आला तरी साध्या पाण्याचाही अभिषेक केला, आणि एक बेलाचं पान आणि तांदळाचा दाणा वाहून, पांढरा कोरे तांदूळ वाहून नमस्कार करून अर्धवट प्रदक्षिणा भगवान शंकराच्या शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा नाही, अर्धवट प्रदक्षिणा मारून आपल्या कोणत्याही कामाला जा. अजिबात अडथळा येणार नाही. नाही तुम्हाला देवाचं स्तोत्र आलं, निदान नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय एवढं जरी म्हणत म्हणत तुम्ही तुमच्या कामाला गेले, कितीही कामामध्ये अडथळे येऊ द्या, काम यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. साधंच उदाहरण घेऊ आपण. एक पारधी शिकारीला गेला, अडाणी, त्याला काहीही भक्ती मार्ग काय आहे किंवा कशाला भक्ती म्हणतात हे सुद्धा समजलं नाही, समजत नव्हतं. अशिक्षित, अडाणी. पण एका बेलाच्या झाडावर चढला आणि हातामध्ये शस्त्र घेतलाय, शिकारीसाठी आला आणि शिकार शोधत आहे. झाडावरून पाहत आहे का शिकार जर मला दिसली तर मी त्याला इथून बाण मारेन. शिकार पाहण्यासाठी पूर्ण झाडावर अवतीभोवती इकडे तिकडे व्हायला लागला. होता होता त्या बेलाच्या झाडाच्या पायथ्याशी, मुळाशी, बुडाशी एक भगवान शिव शंकराचं शिवलिंग होतं. कळत नकळत त्याच्या हातानं कितीतरी बेलाचे पानं त्या शिवलिंगावर पडले. तो काही भगवान शिवाचा भक्तही नव्हता, पण भगवान शिवानी त्या अशिक्षित, अडाणी आणि ज्याला भक्ती मार्ग काय आहे हे न कळत असल्या अज्ञान माणसाला सुद्धा महाराज प्रसन्न होऊन वरदान दिले. म्हणून सांगायचं तात्पर्य, भगवान भोलेनाथ हे भोळे आहे. सगळ्या देवांमध्ये भोळे आहे. तुम्ही काय मागा ते तुमची इच्छा पूर्ण करेल. जे म्हणाल ती इच्छा पूर्ण करते भगवंत. फक्त आपली तशी तयारी पाहिजे. भगवान शिवाला प्रसन्न व्हावं लागलं आणि पारध्याला आशीर्वाद दिला. महाराज तथास्तु, म्हणजे तुझी इच्छा जी असेल ते पूर्ण होईल. असे अनेकांचा उद्धार माझ्या भोले बाबांनी केलेला आहे. भोले बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है. जीवनाचा आधार तू आहे आणि जीवनाचा पालणाराही तू आहे. माझ्या परिवाराचा सांभाळणाराही तू आहे. तू है मेरा सारा, जय हो. तू है मेरा सारा, तू ही आधार है. भोले बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है. भोले बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है. तू है मेरा सारा.
अजिबात साऊंड इकडे माईकडे बोलायचं नाही, खबरदार बोलले तर खालच्यांचा आवाज आला पाहिजे. हर हर. काही जमलं नाही संख्येच्या मला आवाज नाही आला. हर हर. आता बाल्कनीतले मंडळी मागचे माझ्या डोळ्यांनी दिसून राहिले पण बसून भरपूर आहे. हर हर. पेटूनच आहे वाटतं. इकडचे खुर्चीवाले भाऊ हर हर. वा वा वा. आले म्हणते ऊर्जा. आता रात्रभर जरी बसवलं भरल्या वाटत कोणी उठण म्हणून. आता साऱ्याचे फाउंडेशन झाले नाही का. भोले बाबा तेरे भरोसे मेरा परिवार है. भगवंत आपला सहारा आहे, आधार आहे, त्याच्या भरोश्यावर आपलं जीवन आहे की नाही. म्हणून आपली श्रद्धा आपला विश्वास भगवंतात असला पाहिजे. जसं जीवन जगण्यासाठी श्वास पाहिजे की नाही. श्वास संपला की जीवन संपलं. तसं भक्तीमध्ये विश्वास पाहिजे. विश्वास संपला की भक्ती संपली. देवगण भगवान विष्णू सहित भगवान शंकराकडे आले. म्हणू लागले की तारकासूर अत्याचार करत आहे, आतंक माचून राहिला, त्याला काहीतरी बंधन घालण्यासाठी उपाय करा. तेव्हा भगवंताने आपल्या स्वरूपामधून तेज आपल्या शरीरामधून तेज बाहेर काढलं आणि ते जमिनीवर पडलं आणि ते एका पक्षानं अग्नीमध्ये टाकलं गेलं. अग्नीने ते ग्रहण केलं. माता पार्वती आली, अग्नीला म्हणाली तुम्ही माझा अधिकार छिनलाय. मी म्हणजे माझा अधिकार छिनलाय. मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही सतत पेटत राहाल. तेव्हापासून अग्नी सतत पेटत राहा. स्वतःही जळतो, इतरांनाही जाळण्याचं काम करतो. महाराज दिवा फूक मारले की विजेल, पण अगरबत्ती फूक मारली की विजेल पण सुगंध देत राहील. सगळ्यांचं जीवन हे असं असलं पाहिजे अगरबत्ती सारखं. आपल्याला कोणी विझवलं ना तरी सुगंध देत देत आयुष्य संपलं पाहिजे. आजही तुम्ही पहा सर्व वस्तूंच्या किमती वाढल्या पण अंगारा डब्बी माचीस याची किंमत नाही वाढली. का बरं? कारण जळणाऱ्या वस्तूंची किंमत कधी वाढत नाही. म्हणून आपण कोणाला जळू नये. लय लोकांना सवय असते आपल्या हृदयामध्ये दुसऱ्याच्या विषयी झुरतात नाही का. झुरणं टाळा. प्रत्येक जण आपापल्या प्रारब्धानं कष्टानं पुढे चाललाय, मेहनतीने पुढे चाललाय. त्याचे श्रम आहे, त्याचे कष्ट आहे. आपणही तसे कष्ट करा, श्रम करा, पुढे चला. आडव्या मार्गाने कोणाला मागे आणण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यावर ईश्वराची कृपा काही कोणावरही सहज नाही होत. आम्ही आता 15-20 वर्ष घातलो म्हणून आता तुमच्या समोर असे दिसत म्हणून कोणतीही गोष्ट बिना मेहनतीनं होत नाही. हर माणसाला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी घाम गळावा लागतो, खूप श्रम करावे लागते. कुणाला शारीरिक श्रम आहे, कुणाला मानसिक श्रम आहे. पण श्रम केल्याशिवाय माणूस पुढे जात नाही. पण त्यातही भगवंताचा आशीर्वाद असेल तर त्याला कोणी अडवत नाही. माता पार्वतीनं अग्नीला सांगितलं की माझा अधिकार तू छिनला. अग्नी म्हणजे एकदम 10 पेटली, तिला ते सहन झालं नाही. भगवंताचं तेच. मग कसं करावं, काय करावं चिंता करू लागली अग्नी. कसं करावं, काय करावं. मी आता माझ्यातलं जे तेज आहे ते कोणाला देऊ. थंडीचे दिवस होते. सप्त ऋषी त्यांच्या पत्नी तिथे
समुद्राच्या तीरावर गंगेच्या काठी आंघोळ करायला आल्या. थंडीचे दिवस होते. त्या कृतिका, त्यात अरुंधती सुद्धा होती. तेवढ्या थंडीच्या तडाख्यामध्ये त्यांची इच्छा झाली नाही आंघोळ करायची थंड्या पाण्यानं, म्हणून त्यांनी शेकोटी पेटवली. जशी शेकोटी पेटवली तसा जसा अग्नी पेटला, त्या अग्नीतलं संपूर्ण तेज यांच्या रोमारोमात आलं. सप्त ऋषींच्या, आपल्या त्यांच्या ऋषींच्या पत्नींच्या, 6 ऋषींच्या पत्नींच्या त्या कृतिका, त्यांनी पूर्ण रोमारोमामध्ये ते वीर्य आलं, तेज आलं आणि त्यांच्या शरीरामध्ये उष्णता पेटली. त्या वीर्याचा गर्भ त्यांना सामावला. त्या चिंता करू लागल्या, एकदम घाबरल्या, भयभीत झाल्या, घरी आल्या आणि ऋषींनी त्या अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर त्यांना व्यभिचाराचा आरोप लावला. आमच्या घरी तुम्ही यायचं नाही, एकटं हे तेज कुठंतरी टाकून द्या. तेव्हा त्या हिमालयाकडे गेल्या, प्रार्थना केली. हिमालयात पर्वतावर त्यांनी आपल्या शरीरातलं पूर्ण तेज तिथे टाकलं. तिथे 6 ठिकाणी 6 ज्या ऋषींच्या पत्नी होत्या, 6 ठिकाणी तेज पडलेलं आहे. हिमालयाला ते तेज सहन झालं नाही, त्याचा प्रभाव सहन झाला नाही. त्यांनी ते गंगेत शिरवलं. गंगेलाही प्रभाव सहन झाला नाही. अशा प्रकारे एका झाडाच्या पायथ्याशी त्या 6 प्रखर तेजापासून 6 चेहऱ्यांचा एक कार्तिकेय म्हणून जन्माला आला. बोलिए कार्तिक भगवान की जय. आणि तो कार्तिकेय फार दिसायला सुंदर होता. मग त्याने आपल्या सिद्धीच्या भरोशावर संपूर्ण एकवटलं, पूर्ण शरीर एक केलं. तेवढ्यात विश्वामित्र आले. विश्वामित्राने ते बघितलं आणि विश्वामित्राने त्याला जवळ करून त्याचं संगोपन केलं. आणि नंतर त्या 7 ऋषींच्या, 6 ऋषींच्या पत्न्यांना समजलं की आमचा बाळ तिथे आहे, म्हणून त्यांच्या मनात मोह निर्माण झाला. आपल्या मुला संबंधी त्या तिथे ते विश्वामित्रांकडे गेल्या आणि त्या 6ही म्हणजे आई समजा त्या कार्तिकेयच्या, मग त्यांनी विनंती केली की आम्हाला आमच्या मुलाला स्तनपान करायचं आहे. तेव्हा भगवंतांनी म्हणजे कार्तिकेयने परत 6 तोंड केले आणि सर्व आईंचं स्तनपान केलं. ही बातमी माता पार्वतीला समजली आणि तिने परत देवादिकांशी भांडण केलं, वाद केला. विष्णूला विचारलं की माझ्या भगवंताचं तेज कुठे आहे सांगा. भगवंत बोलत नव्हते. भगवंताला सर्व हकीकत माहित होती. भगवंत अंतर्यामी आहे, भगवंताला सांगायची गरज नाही. तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी.
सूत्रधार है, तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. आणि म्हणून आपण त्याची भक्ती करत असताना आवडीने करावी, आवडीने, एकदम एकदम अंतरंगातून व्याकुळतेने, नम्र भावनेने, आवडीने भावे हरि नाम घेसी, आवडीने भावे हरि नाम घेसी, आवडीने भावे हरि नाम घेसी, आवडीने भावे हरि नाम सर्व आहे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, म्हणजे सगळ्यांचा सांभाळन करणारा परमात्मा. फक्त त्याला त्याच्या नामाचा विसर पडू देऊ नये. भगवंताला एवढीच विनंती करा की जसा अर्जुनाचा सारथी झाला तसा आमच्या जीवनाचा सारथी होय. तू पुढे चाल, आम्ही तुझ्या मागे मागे येतोय. नाही का? कुठे थांबू नको रे चाल, सारे सोडून दे जंजाल, तुझी एकट्याची माळ तुझ्या गुरुदेवाशी घाल. कोणी म्हणतील वेळा तुझला जऱ्यानं ऐकी त्याचे, कोणी काही म्हणू द्या, कुणाचं ऐकायचं नाही. आपलं काम आपण प्रामाणिकपणे इमानितपणे करत राहायचं. जेवढं कराल तेवढं आपल्याला फळाला येणार आहे. माता पार्वतीला विचार आला की माझ्या प्रभूचं तेज आज कुठे निघून गेलंय, म्हणून ती शोधामध्ये निघाली. तेव्हा तिला पता लागला की त्या तेजामुळे सुंदर बालक कुमार निर्माण झालेला आहे. त्याचं नाव कार्तिकेय आहे. कार्तिकेय नावाचा सुपुत्र सुंदर जन्माला आला, कुमार जन्माला आला. माता पार्वतीने त्याला जवळ घेतलं, केसावरून डोक्यावर हात फिरवला, भरभरून आशीर्वाद दिला. शतंजीव भव, आयुष्मान भव, सुखी भव, आशीर्वाद दिला. कार्तिकेय आईच्या जवळ गेला. भगवान शंकराला भेटण्याची आतुरता त्याला लागली. भगवान शंकराला भेटून आशीर्वाद घ्यावा अशी तडमड इच्छा निर्माण झाली. माता पार्वतीची तर भेट झाली, पण भगवान शिवाची भेट व्हायची आतुरता. भेटी लागे जीवा लागली से आस, एकदम आवड निर्माण झाली, आस लागली भेटीची. भगवान कैलास पर्वतावर ध्यानस्थ बसले होते. माता पार्वती आपल्या कार्तिकेयला घेऊन आली. भगवंताने अंतर्ज्ञानानं ओळखलं की ही माझ्यातलंच तेज आहे. आणि जवळ येताच नेत्र उघडले, डोळे उघडले, पाहताच अधिक त्याला शक्ती प्रदान केली.
आणि मग तारकासूर इकडे आतंक माजू लागला, म्हणजे एकदम हाहाकार करत आहे, अत्याचार करत आहे. सगळे म्हणजे देवी देवता त्रस्त झाले, कंटाळले. मग इंद्राने त्याला ऐरावत दिला, वज्र दिला. ऐरावत म्हणजे हत्ती, बसायसाठी वाहन दिलं हत्ती, आणि वज्र दिला म्हणजे शस्त्र. आणि तो निघाला तारकासूरच्या वधासाठी. तारकासूर वज्र म्हणजे एकदम त्याचं शरीर, वज्र म्हणजे एकदम कठोर, कोणत्याही शस्त्रानं न तुटणार एवढं मजबूत शरीर होतं त्याचं. त्याने पृथ्वीवरती म्हणजे नवे नवे तर त्रिभुवनामध्ये एवढा आतंक मचवला की स्वर्गाचा राजा म्हणजे स्वर्गीचे राजा इंद्र हे सुद्धा घाबरायला लागले. त्याला भीती वाटत होती की हे आता तारकासूर आपलं पद घेते की काय. अहंकार करू लागला, क्रोधाने पेटला. असं म्हणतात ना, अहंकार मत कर आदमी, मही भरा मेरा भला, कुछ सोच अपने मगज में किसका अहम जग में चला. रावण सरीके शिवर की मुंडी तो जमीन में घुस गई, पर जिंदगी की बात क्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य की रावणासारखे कठोर अहंकाराने तापलेले ज्ञानी सुद्धा मातीत मिसळले नाही का. तर आपलं काय चालणार आहे. तारकासुराला सुद्धा अहंकार झाला, क्रोध निर्माण झाला, परंतु कार्तिकेने त्याच्याशी युद्ध केलं. धाड 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 आणि भयंकर युद्ध रमलं. भयंकर युद्ध रमलं, धाड 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 धाड. आणि त्या युद्धामध्ये कैलासावरचे गण होते. कैलास पर्वतावर काही त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी गणांना पाठवलं आणि काही तारकासुराचे सैन्य होते, यांच्यामध्ये घनघोर असं युद्ध झालं. जवळजवळ युद्ध खूप दिवसपर्यंत चाललं. तारकासूर भगवान विष्णूची निंदा करू लागले, इंद्राची सुद्धा निंदा करत आहे, त्यांची टिंगल उडवत आहे. तेव्हा इंद्र आणि विष्णूने त्यांना पुन्हा कार्तिकेला पावर दिला, ताकद दिली. आणि आपल्या या सामर्थ्याने सगळ्या देवी देवतांनी आपली ताकद देऊन कार्तिकेकडून तारकासुरांना मारलं, त्याचा वध झाला. बोलिए कार्तिके भगवान की जय. असं भगवान शिवाचे ज्येष्ठ चिरंजीव कार्तिकेय. भगवान शिवांना 2 लेकर आहेत. दुसरे श्री गणेश. आता नारदजी ब्रह्मदेवाला विचारतात की कार्तिकेयचा जन्माचा इतिहास तर तुम्ही मला सांगितला, पण मला आता गणपतीच्या जन्माचा इतिहास ऐकायचा आहे. गणपतीच्या जन्माची रचना कशी झाली, गणपतीला अध्यक्ष स्थान कसं मिळालं हे मला ऐकायचं आहे. आपण मला सविस्तर सांगावं. भगवंत ब्रह्मदेवाने नारदांना सविस्तर माहिती सांगण्यासाठी बोलावलेलं आहे. भगवान शिव हे कैलासावरतीच आहे. ब्रह्मदेव नारदांना बोलवून भगवान श्री गणेशांचा आता इतिहास सांगत आहे. माता पार्वती एक दिवस आंघोळीला बसल्या आणि नंद्याला सांगितलं की घराच्या बाहेर थांब, कोणी जर आलं तर त्याला आत येऊ द्यायचं नाही, मग ते कोणी असो. नंदीश्वर भगवान राजवाड्याच्या महालाच्या बाहेर थांबले. माता आंघोळ करत होत्या, पार्वती माता. भगवान शिवशंकर आले.
प्रत्यक्ष नंदेश्वराने भगवान शिवाला अडवलं, पण भगवान शिव काही मानले नाही. घरात गेले. माता पार्वती म्हणजे उठल्या, लाजल्या. त्यांना माता पार्वतींना हे आवडलं नाही. मग माता पार्वती विचार करू लागल्या की अशा वेळेस भगवान शंकर येणं म्हणजे हे बरं नाही, चुकीचं आहे. त्यांना ते आवडलं नाही, आवडलं म्हणून त्यांनी आपल्या शरीराचा मळ काढला आणि त्याचा एक बलवान, शक्तिवान, बलवीर असा धडधाकट पुतळा निर्माण केला आपल्या शरीराच्या मळाचा आणि त्याच्यावर संजीवनी मंत्र टाकला आणि त्याला मंत्र टाकून जिवंत केलं आणि त्याला श्री गणेश असं नाव दिलं आणि त्याच्यावर जबाबदारी सोपवली. कोणती? की आपल्या घरी कोणी जरी आलं तरी त्यांना आत येऊ द्यायचं नाही, तू रस्त्यावर थांबायचं. आणि अशा प्रकारे स्वतःच्या मळामधून पार्वती मातेच्या मळापासून श्री गणेशाचा जन्म झालाय. बोलिये श्री गणेश भगवान की जय. आणि म्हणून श्री गणेशजी भगवान